प्रश्न पहिला, भारताची UPI पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन नंबर 1 ऑप्शन ए UAE आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न नंबर 2, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी प्रथिने आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया मोबाईल काँग्रेस 7वे पर्व आयोजित आहे? तर ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी नवी दिल्ली आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4, कोणत्या वनशेती पद्धतीत कुरण व फळझाडांचा समावेश असतो? तर बघा, ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी कृषी वन कुरण शेती आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सहकारी पतसंस्थेची त्रिस्तरीय रचनेमधील शिखर बँक कोणती आहे? तर बघा, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन सी राज्य सहकारी बँक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे विकसित केलेली पुसा हायब्रिड 8 ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर बघा, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन सी टोमॅटो आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील दुधाकरिता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात कोणती? तर बघा, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन बी नागपुरी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी झारखंड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, वनस्पतींच्या पानांना येणारा हिरवा रंग कशामुळे येतो? तर बघा, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन सी क्लोरोफिल आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, आवळा, पेरू, कागदी लिंबू या फळात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? तर ऑप्शन नंबर 3 ऑप्शन सी जीवनसत्व क आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन नंबर 3 ऑप्शन सी दिल्ली आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, आशियन डेव्हलपमेंट बँकेने येणाऱ्या वर्ष 2024-25 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर काय राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर बघा, ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी 6.7% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, राज्यातील एकमेव पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता देश जागतिक प्रभावशाली पासपोर्टच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे? ऑप्शन नंबर 3 ऑप्शन सी सिंगापूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रिंगिंग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, ज्याला जिंकायचे आहे त्याने खूप सराव करावा. अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. आणि या ठिकाणी ज्याला शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन बी संबंधी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, दिलेल्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. आणि शब्दयोगी अवयव कोणतं आहे? प्रमाणे. आणि याचं उत्तर सर्वांनी काय करायचं आहे? कमेंट करून सांगायचं आहे. उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 या दोन्हीपैकी एक आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 18, सुहासने बासरी वाजवली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. तर बघा,
ऑप्शन नंबर 4 ऑप्शन डी धारोळा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विद्यार्थ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी यातील अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यमक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 दगडावर केलेले कोरीव काम या शब्दसमूहासाठी एक सुयोग्य शब्द सुचवा. तर बघा ऑप्शन नंबर 2 ऑप्शन बी शिल्प आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 अर्णव या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रत्नाकर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आई त्या सरोवराच्या काठी बसे यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रीती भूतकाळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 तुझं आहे तुझपाशी या नाटकाचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पु ल देशपांडे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तालव्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 खाली दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पौरुषत्व आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या शब्दात अवयवीभाव समास दिसून येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यथाक्रम आपलं योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी या ठिकाणी बनवणार आहोत. प्रश्न क्रमांक 30 गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. तर जळवा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी व्यंगार्थ आपलं योग्य उत्तर आहे.